मराठी व्याकरणातील शब्दांच्या जाती आपण पाहत आहोत. त्यातील विकारी शब्दांच्या जाती आपण अगोदरच पाहिलेले आहेत. जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि तो तुम्ही पहा. आजच्या अध्यायात तुम्ही पाहणार आहात अविकारी शब्दांच्या जाती. नमस्कार, मी आहे भागुजी बुरुड. तुम्ही पाहत आहात चला शिकूया हे माझे चॅनल. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर अधिक वेळ न दवडता सरळ विषयाला सुरुवात करूया. शब्दांच्या दोन मुख्य जाती आहेत, विकारी शब्द, अविकारी शब्द. मराठीतील शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती एकूण 8 आहेत. शब्दांच्या जाती म्हणजेच शब्दांचे प्रकार. वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाची कार्ये विविध प्रकारची असतात. त्या शब्दांच्या वाक्यातील कार्यावरून त्यांना वेगवेगळी नावे देण्यात आलेली आहेत. त्यालाच शब्दांच्या जाती असे म्हणतात. आपण पाहिलंच आहे, शब्दांच्या जातीचे मुख्यतः 2 प्रकार पडतात. विकारी शब्द त्याला सव्यक्त असे म्हणतात आणि अविकारी शब्द त्यालाच अव्यय असे म्हणतात. शब्दांच्या ज्या 8 जाती आहेत, या जातींपैकी नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद हे 4 विकारी शब्द आहेत. यांच्या बाबतीत विशेष लक्षात ठेवायची बाब म्हणजे त्यांच्यात लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होतात. शब्दांच्या जातीमधील दुसरा शब्द आहे. त्यातील प्रकार पाहू. क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय व केवल प्रयोगी अव्यय हे 4 अविकारी शब्द आहेत. यांच्या बाबतीत विशेष लक्षात ठेवायची बाब म्हणजे त्यांच्यात लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होऊ शकत नाही. शब्दांच्या 8 जाती आहेत हे आपण पाहिलंच आहे, पण ह्या शब्दांची इंग्रजी नावे पण आपल्याला कळावीत म्हणून हे मांडलेले आहे इथे. नाम, नाऊन, सर्वनाम, प्रोनाऊन, विशेषण, ॲडजेक्टिव्ह, क्रियापद, व्हर्ब, क्रियाविशेषण, ॲडव्हर्ब, उभयान्वयी अव्यय, कंजक्शन, शब्दयोगी अव्यय, प्रेपोजिशन आणि केवल प्रयोगी अव्यय, एक्सक्लेमेटरी वर्ड. आता आपण आजच्या अध्यायात अविकारी शब्दांचे प्रकार आणि त्याची विस्तृत माहिती पाहणार आहोत. त्या प्रकारांची विस्तृत माहिती पाहणार आहोत. आता अविकारी शब्द कशाला म्हणायचं? अविकारी शब्द ज्याला आपण अव्यय असे म्हणतो, वाक्यात उपयोग करताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग, वचन, विभक्तीने बदल होत नाहीत त्या शब्दांना अविकारी शब्द म्हणतात. अविकारी शब्दाचे हे जे 4 प्रकार आहेत, क्रियाविशेषण किंवा ॲडव्हर्ब, उभयान्वयी अव्यय, कंजक्शन, शब्दयोगी अव्यय, प्रेपोजिशन, केवल प्रयोगी अव्यय, एक्सक्लेमेटरी वर्ड. अविकारी शब्दांचे प्रकार, त्याचं विश्लेषण आता पाहणार आहोत आपण. क्रियाविशेषण अव्यय, क्रियापदाविषयी विशेष माहिती देणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. याचा दुसऱ्या प्रकारे थोडी व्याख्या जी आपल्याला मांडता येईल. जे क्रियापदाचा, विशेषणाचा किंवा इतर अव्ययांचा विशेष अर्थ सांगतात किंवा अधिक स्पष्ट करतात त्याला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. याची उदाहरणं द्यायची झाली तर त्यामध्ये क्रियाविशेषण अव्ययामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे काही शब्द आहेत. पुढे, कोठे, भरभर, गरगर, येथे, तेथे, लांब, दूर, जोरात, खूप इत्यादी अजूनही शब्द आहेत. आता आपण क्रियाविशेषण अव्ययाची काही उदाहरणं पाहूया. तो जोरात बोलतो. बोलण्याचा इथे प्रकार दाखवला आहे. जोरात हा प्रकार. मी रोज व्यायाम करतो. इथे काळ दाखवला, रोज इथे काळ दाखवलेला आहे. ती इथे बसली आहे. इथे यामधून ठिकाण याचा उल्लेख होतो. तो खूप हुशार आहे. खूप इथे प्रमाण दाखवलेलं आहे खूप या शब्दातून. तर अशी ही क्रियाविशेषण अव्ययाची उदाहरणे आहे. अविकारी शब्दाचे प्रकार यामधील दुसरा प्रकार आहे शब्दयोगी अव्यय, जे मुख्यत्वे करून क्रियापदाशी जोडलेले जातात आणि त्याच्या अर्थाला अधिक स्पष्टता किंवा विशेषत्व देतात. हे अव्यय एकट्याने, स्वतंत्रपणे असा
अर्थ देत नाहीत, परंतु इतर शब्दांना जोडून त्यांचा अर्थ समृद्ध होतो. उदाहरण: वर, खाली, पासून, जवळ, मागे, साठी, कडे. काही उदाहरणे पाहूया. पुस्तक टेबलावर आहे. मला मंदिराजवळ मामा भेटला. जवळ हा शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे. शाळा सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होते. पासून, मी अभ्यासासाठी पुस्तक आणले आहे. प्रवासी झाडाखाली बसला आहे. प्रवासी कुठं बसलाय? झाडाखाली बसला. अशी ही शब्दयोगी अव्ययाची उदाहरणे आहेत. अविकारी शब्दांच्या प्रकारामधील तिसरा प्रकार आहे उभयान्वयी अव्यय. दोन शब्द किंवा दोन वाक्ये जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. त्याची दुसरी व्याख्या अशी आपल्याला पाहता येईल. उभयान्वयी अव्यय म्हणजे संयुक्त शब्द जे दोन वाक्यांचे किंवा दोन वाक्यांशाचे एकमेकाशी संबंध जोडतात आणि ते परस्परावलंबी असतात. या अव्ययाद्वारे जोडलेले दोन भाग एकमेकावर अवलंबून असतात, म्हणजेच परस्परावलंबी असतात आणि संपूर्ण वाक्याचा अर्थ काढण्यासाठी दोन्ही भाग आवश्यक असतात. उदाहरण: आणि, व, किंवा, परंतु, म्हणून इत्यादी शब्द येतात त्याच्यात. उभयान्वयी अव्ययाची उदाहरणे पहा. तो अभ्यास करतो आणि खेळतो. तू चहा पिऊ शकतोस किंवा कॉफी. तो आजारी आहे म्हणून तो शाळेत गेला नाही. तो हुशार आहे पण अभ्यास करत नाही. राधाला गुलाब व शेवंती ही फुले आवडतात. उभयान्वयी अव्ययाची ही उदाहरणे आहेत. अविकारी शब्दाच्या प्रकारामधील शेवटचा प्रकार केवल प्रयोगी अव्यय. आपल्या मनातील एखादी उत्कट भावना उत्स्फूर्तपणे व्यक्त करणाऱ्या उद्गारवाचक शब्दाला केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. उद्गारवाचक शब्द दुसऱ्या प्रकारे असं केवल प्रयोगी अव्यय असं म्हणता येईल, जे वाक्यामध्ये एका विशिष्ट प्रयोजनासाठी वापरले जातात आणि त्यांचा उपयोग केवळ काहीच ठराविक प्रसंगी किंवा वाक्यप्रयोगामध्ये होतो. या अव्ययांचा वापर मर्यादित आणि विशिष्ट पद्धतीने केला जातो. सर्रास वापर होत नाहीये, अगदी काही वेळाच वापर होतो. ते अन्य अव्ययाप्रमाणे सार्वत्रिक वापरात नसतात. पहा उदाहरण: बापरे, अरे रे, आ, हाय, आई ग, छे, वाह, शाबास इत्यादी. या उभयान्वयी अव्ययाची काही उदाहरणे पहा. आहा, किती सुंदर चित्र आहे. अरे रे, बिचारा आजारी पडला. अबब, केवढा प्रचंड वृक्ष आहे हा. शाबास, असाच उत्तम खेळत जा. छान, काय सुंदर रांगोळी आहे. तर अशी ही उदाहरणे आहेत आणि आपण अविकारी शब्दांचे प्रकार आजच्या अध्यायामध्ये पाहिले आणि आजचा अध्याय इथेच संपत आहे. धन्यवाद.